मित्रांनो, मार्केटमध्ये सिडान कमी होत आहे, सिडानचा सेल कमी आहे. बट भरपूर ज्यावेळेस सिडान घेण्याचा विचार येतो त्यावेळेस स्कोडा स्लावियाचं नाव हे नक्कीच येतं. आता स्कोडा इंडियाने स्लावियाचं अपडेट आणलेले आहे आणि त्याच्यामध्ये गाडी चेंज झालेली तुम्ही पाहू शकता. इंजिन ऑप्शन जर पाहिले तर सेम असणार आहे. एक्झॅक्ट जी प्राइजिंग आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, कारण की ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ करतोय त्यावेळेस प्राइजिंग जे आहे ते आलेली नाही. सो स्कोडा स्लावियाचं हे प्रेस्टिज व्हेरियंट असणार आहे 1 लिटरच्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनसोबत. टॉप मॉडेल आहे. सो याच्यामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत हे सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सो फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर नवीन ग्रिल तुम्हाला इथे पाहायला मिळते. फ्रंट कॅमेरा आलेला आहे. फायनली गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे ते ॲड करण्यात आलेलं आहे. रिवाइज ब्लॅकआउट तुम्हाला जे हेडलॅम्प आहेत ते पाहायला मिळतात LED आहे आणि DRL सुद्धा जर पाहिलं आता चेंज झालेले आहेत. आणि इथे आहे फोग लॅम्प जे की आता LED इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. त्यानंतर फ्रंट पार्किंग सेन्सर देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात आणि टर्न इंडिकेटर जर पाहिले DRLमध्येच आहेत जे की टर्न इंडिकेटर म्हणून देखील काम करतात. साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं लेंथ असेल, व्हील बेस असेल, गाडीचा चेंज नाही आहे, सेम आहे. गाडीचं फेसलिफ्ट आलेलं आहे. सो मायनर चेंजेस जर पाहिले तर ते काय ते आपण पाहूया. इथे जर पाहिलं तर अलॉय व्हीलचं जे डिझाईन आहे ते आता चेंज करण्यात आलेले आहेत. डायमंड कट आहेत. सोबतच तुम्हाला 16 इंचची प्रोफाईल मिळून जाते आणि फ्रंट साईडला डिस्क ब्रेक ऑफर करण्यात आलेले आहेत. इथे तुम्हाला कॅमेरा मिळून जातो जो की 360 डिग्री कॅमेरा आहे. सो ORMवरती देखील कॅमेरा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि हा नवीन कलर आहे जो की तुम्ही पाहू शकता. त्याचा एक्झॅक्ट जे नाव आहे हे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि रिअर साईडला जर पाहिलं तर इथे तुम्हाला ड्रम ब्रेक ऑफर करण्यात आलेले जे की माझ्या मते डिस्क ब्रेक ऑफर करता आले असते. रिअरमध्ये जर पाहिलं तर टेल लॅम्प थोडेसे चेंज आहेत. सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर तुम्हाला इथे मिळून जातात आणि रिव्हर्स ज्यावेळेस तुम्ही गिअर टाकता त्यावेळेस इथे LED ज्या व्हाईट लाईट्स आहेत त्या इथे ऑफर करण्यात आलेले. स्कोडाची जी ब्रँडिंग आहे ही तुम्ही पाहू शकता, थोडीशी वेगळी ते ट्रीटमेंट जे आहे ते पाहायला मिळतं. त्यानंतर तुम्हाला डिफ वगैरे इथे ऑफर करण्यात आला जो की आधीसुद्धा येत होता. सो रिअर प्रोफाईल तुम्हाला गाडीची कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण इंटिरियर चेक करूया. आता या आतमध्ये इथे पहा काय होते. हा जो सीटचा बॅक पोर्शन आहे ना हा कसा हलतोय पहा, हलतोय की नाही, कारण की इथे दिले जातात मसाज सीट्स. येस, सेगमेंटमधली एक मात्र गाडी आहे जिथे तुम्हाला रिअरमध्ये जे मसाज फंक्शन आहे हे ऑफर करण्यात आलेलं आहे. आणि फायनली जे आपण म्हणतो ना सिडान ह्या जे प्रोफेशनल लोक आहे ते वापरतात. सो ज्यावेळेस ड्रायव्हर गाडी चालवतो आणि तुम्ही मागे बसता सो इथे तुम्हाला मसाजचं फंक्शन देण्यात आले जे की माझ्यामध्ये खरंच कामाचं आहे बरं का. ॲप्रिशिएट स्कोडा. बाकी त्याचे जे बटन्स आहेत ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. 2 टाईपची पोर्ट तुम्हाला इथे मिळून जातात. AC वेंट्स आहे आणि मोबाईल ठेवण्यासाठी तुम्हाला डेडिकेटेड जी जागा आहे ही देखील देण्यात आलेली आहे. इथे तुम्हाला मॅगझिन होल्डर मिळून जातं. जो स्पेस आहे हा देखील चांगला आहे. इव्हन तुम्हाला लेग रूम असेल किंवा थाई सपोर्ट असेल तो देखील इथे चांगला ऑफर करण्यात आलेला आहे. आणि इथे आर्मरेस्ट विथ 2 कप होल्डर. बट एक गोष्ट मिसिंग आहे. रिअरचे जे सनशेड आहे ते माझ्या मते या गाडीमध्ये असायला पाहिजे होते जे की उन्हामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जे बाहेरचं जे ऊन आहे ते आतमध्ये येत नाही. बाकी इंटेरियर वगैरे जर पाहिलं बेश कलरमध्ये इथे तुम्हाला LED ज्या लाईट्स आहेत रिअर साईडला त्या सुद्धा मिळून जातात टॉप मॉडेलमध्ये जे की माझ्या मते एक चांगलं जे फीचर आहे ते होऊन जातं. सो आता फ्रंट साईडला पाहूया काय काय चेंजेस आहेत. गाडीच्या इंटेरियरमध्ये जर पाहिलं जिथे आपण ड्रायव्हर किंवा को ड्रायव्हर बसतो सो इथे तुम्हाला एक प्रीमियम लेवलचे जे सीट्स आहेत ते मिळून जातात. बेश कलरमध्ये आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे को ड्रायव्हर सीट आहे हे सुद्धा तुम्हाला 6 वे इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल मिळून जातं. ते चांगलं फीचर आहे. ऑब्विसली तुम्हाला ड्रायव्हर सीटसुद्धा मिळतं आणि प्लस हे व्हेंटिलेटेडसुद्धा आहे. सो तिथे तुम्हाला तो जो एक कम्फर्ट आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने जाणवतो. इंटिरियरमध्ये महत्त्वाचा चेंज झालेला आहे. गाडीचा जो गिअर बॉक्स आहे तो आता चेंज आहे जो की तुम्हाला 1 लिटरच्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनसोबत 8 स्पीडचा जो टॉर्क कन्व्हर्टर आहे तो इथे मिळणार आहे. आणि तुम्ही जर 1.5 लिटरचं जे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन ते घेतलं तर तुम्हाला 7 स्पीडचा जो DSG गिअर बॉक्स आहे तो इथे मिळणार आहे. बट त्याच्यामध्ये फक्त ॲटोमॅटिक आहे, मॅन्युअल नाही. 1 लिटरच्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनसोबत तुम्ही मॅन्युअलसुद्धा घेऊ शकता आणि 8 स्पीडचा जो टॉर्क कन्व्हर्टर आहे तो देखील घेऊ शकता. आता ही जी स्क्रीन आहे ही नवीन आहे. AIने पॉवर्ड आहे आणि गुगल क्लाउडचा जो सपोर्ट आहे हा देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो. ओव्हरऑल जर पाहिलं तर वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले तुम्हाला इथे सपोर्ट मिळून जातो. त्यानंतर स्टेअरिंग सेम आहे. तुम्हाला इथे बटन्स वगैरे मिळून जातात. बट जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे इथे देखील 26.03 सेंटीमीटरची जी स्क्रीन आहे ती ॲड करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशनसुद्धा ऑफर करण्यात आलेलं आहे. बाकी ह्या साईडला तुम्ही फ्यूल पाहू शकता, इथे टेम्परेचर आणि मध्ये तुम्ही प्रॉपर पद्धतीनं जो डिस्प्ले हा पाहू शकता आणि तो तुम्ही चेंज देखील करू शकता.
जे की माझ्या मते एक चांगलं जे फीचर आहे ते असणार आहे. ॲटो डिमिंग जो IRM आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे. ज्या लाईट्स आहेत ह्या तुम्हाला LED मिळून जातात. चांगलं मटेरियल आहे बरं का. तर इथे आहे व्हॅनिटी मिरर आणि सनरूफ देखील तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे, जो की चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ओव्हरऑल व्ह्यू देतो. नॉर्मल साईजचा आहे आणि 6 एअरबॅग जर पाहिलं तर गाडीमध्ये स्टँडर्ड असणार आहेत. बाकी चेंजेस जर पाहिले तर एवढे काही चेंजेस जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतात. पण इथे वायरलेस चार्जर आहे का तो पाहूया आपण. येस, वायरलेस चार्जर तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे आणि तो खूप मस्त प्लेस करण्यात आलेला आहे बरं का. नॉर्मली आपण असा खाली ठेवतो, बट हा असा तिरपा आहे, त्यामुळं पुढे मागे तो होत पण नाही आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही चार्जिंग जे आहे ते करू शकता. गाडीची कीज आधीप्रमाणेच आहे, ज्याच्यामध्ये लॉक अनलॉक आणि तुम्ही इथनं बूट जो आहे तो ॲक्सेस करू शकता आणि फ्लिप की तुम्हाला इथे मिळून जाते. आणि इंटेरियर पाहिल्यानंतर आहे तुम्हाला तो एक स्ट्रॉंग फील येतोच बरं का. म्हणजे मटेरियल वगैरे जर पाहिलं ना, चांगल्या क्वालिटीचं आहे. फिट अँड फिनिश लेवल तुम्हाला ह्या गाडीमध्ये चांगले पाहायला मिळतात. तर मित्रांनो, स्कोडा स्लावियाचा अपडेट तुम्हाला कसं वाटलं, जे चेंजेस झालेले गाडीमध्ये ते कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा. गाडीची एक्झॅक्ट प्राइसिंग तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, कारण की ज्यावेळेस आम्ही हा व्हिडिओ करतोय त्यावेळेस प्राइसिंग आलेली नाहीये. बाकी तुमची काय अपेक्षा होती स्कोडा स्लावियाबद्दल आणि सिडानबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.